मोठी बातमी बारामती विमान अपघात प्रकरणी चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात सादर केला जाणार आहे। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। अपघातानंतर 4 फेब्रुवारीला ऑडिट केलं। डिजिटल फ्लाइट रेकॉर्डर दिल्लीत डाउनलोड झालाय। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचं थर्मल डॅमेज झालं। अहवाल आल्यानंतर कडक कारवाई केली जाईल। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आता बारामती विमान अपघात प्रकरणी चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात सादर केला जाणार असे डीजीसीए म्हणते, काय अधिक अपडेट? अंकिता, खरं तर स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर अजून देखील त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे। अजून देखील हळहळ व्यक्त होताना दिसून येत आहे। इतकंच नव्हे तर मग आता नुकतंच काल संध्याकाळी जे आहे नागरी उड्डाण मंत्रालय यांच्याकडनं देखील स्टेटमेंट समोर आलेलं आहे आणि 30 दिवसामध्ये अहवाल जो आहे तो समोर येईल। नेमकं पाहायला गेलं तर एकीकडे चौकशी सगळीकडे सुरू आहे, दुसरीकडे आमदार रोहित पवार हे त्यांच्या काकांसाठीचा अधिकचा अभ्यास करून जो आहे तपास करून जो आहे त्यांचे देखील अनुमान जे समोर येत आहेत ते देखील समोर आणत आहे। अशामध्येच नागरी उड्डाण मंत्रालय यांनी सांगितलेलं आहे की 30 दिवसात अहवाल जो आहे तो सादर करण्यात येईल। तर कंपनीचे ऑडिट जे आहे ते देखील केले जाणार आहेत। जे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी यांचे प्लेन्स आहेत त्यांचे देखील ऑडिट केले जाणार आहेत। नेमकं आता अहवाल काय येतो, अजित पवार यांचा मृत्यू कोणत्या गोष्टीमुळे झाला, नेमका याच्यात चूक कोणाची होती, असे असंख्य उत्तरं जे आहेत जे अपेक्षित आहेत ते पुढच्या 30 दिवसात महाराष्ट्र समोर आणि देशासमोर असतील। अंकिता, निश्चित शुभम, तुम्ही असेच जोडलेले आणखी काही बातम्यांसंदर्भात तुमच्याकडून तपशील घेऊ।